आपल्यासोबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. खरं तर आज अमोल कोल्हे यांना दिल्लीला बोलवण्यात आलेलं आहे, कारण दिल्लीमध्ये बैठक आहे. दादा, खरं तर आज तुम्हाला दिल्लीमध्ये बैठकीसाठी बोलवलं आहे, नक्की काय रणनीती असणार, कसं असणार? नाही, आज खरं तर इंडिया आघाडीची बैठक आहे आणि 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून संसदेत पाऊल ठेवणं हे खरं तर माझं एक गणित आहे आणि त्यासाठी मी दिल्लीला निघालो. उद्या तुम्ही पहिलं पाऊल संसदेमध्ये ठेवणार आहेत, कारण आता दुसरं पंचवार्षिक आहे. तुम्ही पाठीमागच्या सुद्धा खासदार होता, आज दुसरी टर्म आहे. कसं पाहता याच्याकडे, म्हणजे उद्या तुम्ही छत्रपतीचा दिवस ही जबाबदारी, ही जबाबदारीची जाणीव आहे. लोकांनी इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत घेतली आणि हा सगळ्यांच्या विश्वासाला पात्र ठरणं हे मला वाटतं माझं कर्तव्य आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. खरं तर बैठका बोलवतात दिल्लीमध्ये. शरद पवारांचा काय करिश्मा पाहायला मिळणार आहे काय? नाही, 100% येत्या काळात या सगळ्या गोष्टी उलगडतील, याविषयी आत्ताच भाष्य करणं उचित ठरणार नाही. खरं तर सत्ता आल्यानंतर मंत्रिपद शिरूरला मिळेल. नाही, अशा कुठल्याही वल्गना करण्यापेक्षा मला असं वाटतं एक साधं सरळ गणित आहे. आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. नक्की ज्या आपण पाहिलं की खरं तर शिरूरमध्ये तुम्ही मताधिकाऱ्यांनी निवडून आलात. आता दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बैठका सुरू आहेत, कुठेतरी इंडियाचं सरकार स्थापन करण्यासाठी ज्या बैठका सुरू आहेत, ह्या बैठकांमधनं कसं काय होईल आणि शरद पवारांचा करिश्मा महाराष्ट्रामधनं कसा पाहायला मिळेल? नाही, आजच्या सगळ्या दिग्गज नेत्यांची आजची बैठक आहे. या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित राहील. खरं तर ह्या बैठकीला महाराष्ट्रातनं किती जणांना बोलवले काय, कारण निवडक जणांना बोलवलं असं समजते काय? नाही, याविषयी मला कोणतीही कल्पना नाही. मी माझं दिल्लीला जाण्याचं कारण आपल्याला सांगितलं की उद्या शिवराज्याभिषेक दिन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी रयतेचं राज्य स्थापन होण्याचा आदर्श या मातीत घालून दिला, त्या दिवशी खरं तर देशाच्या सर्वोच्च सभागृहात जे रजिस्ट्रेशनची फॉर्मॅलिटी असते त्यासाठी पाऊल टाकणं मला वाटतं की एक शिवभक्त म्हणून हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी ते पार पाडतोय. की ज्या पद्धतीने पाहिलं की कुठेतरी संसदेमध्ये शिवराज्याभिषेक आहे, त्या दिवशी पाऊल ठेवावं असा मानस ठेवून खरं तर अमोल कोल्हे दिल्लीला चाललेला आहे. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने इंडियाच्या बैठका सुरू आहेत, सरकार स्थापन करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, त्यासाठी जर महाराष्ट्रातील खासदारांना बोलवलं का, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सुशांत राऊसामी, सुनील दिघे, TV9 मराठी, नारायणगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.